नमस्कार. आज आपण पचायला हलके आणि शरीराला थंडावा देणारा एक पदार्थ तयार करणार आहोत. उन्हाळ्यात किंवा इतर वेळीही काकडीचा सॅलड म्हणून आपल्या जेवणात सहभाग असतोच. अशा या कुरकुरीत आणि शरीराला थंडावा देणाऱ्या पौष्टिक काकडीचा वापर करून खुसखुशीत कुरकुरीत धिरडे तयार करणार आहोत. घरातले साहित्य वापरून अगदी 10 ते 15 मिनिटात हे धिरडे तयार होते. नाश्त्यासाठी, टिफिनसाठी अगदी जेवणाचा झटपट होणारा बेत म्हणूनही आपण हे धिरडे किंवा घावण तयार करू शकता. आपण डाएट कॉन्शियस असाल तरीही हे पौष्टिक धिरडे आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करू शकता. पुदिन्याची चटणी किंवा दह्याबरोबर आपण या धिरड्याचा आस्वाद घेऊ शकता. अत्यंत खुसखुशीत आणि रुचकर असे हे धिरडे तयार होते. त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. इथे हे धिरडे बनवण्यासाठी आपण 2 काकड्या घेतल्यात. ह्या काकड्यांचा पुढचा आणि मागचा भाग आपण काढून घेतलेला आहे आणि मागच्या भागानं आपण ह्या काकडीला दोन्ही बाजूने असं चोळून घेणार आहोत की जेणेकरून काकडी जर थोडी कडवट असेल तर तिचा कडवटपणा निघून जायला यामुळे मदत होते. अशा पद्धतीने आपण दोन्ही काकड्या पुढे आणि मागच्या बाजूनं हे बघा अशा रीतीने चोळून घेणार आहोत. आणि त्यातला एक भाग आपण खाऊन पण पाहायचा, म्हणजे आपल्या लक्षात येते काकडी कडू असेल तर तिचा वापर करायचा नाही धिरडं बनवण्यासाठी. काकडी इथे आपण किसून घेणार आहोत. त्याचं साल मी काढलेलं नाही आहे. सालीमध्येही भरपूर पौष्टिक मूल्य असतात, त्यामुळे मी साल न काढता वापरते. आपल्याला हवं असेल तर आपण साल काढू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण दोन्ही काकड्या व्यवस्थित किसून घेतलेल्या आहेत. आणि आता या किसलेल्या काकड्या आपण घेऊन धिरडं बनवणार आहोत. पण तत्पूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता इकडे आपली काकडी किसून झाली आहे, ती बाजूला ठेवली आहे. आणि लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण 8-10 पाकळ्या. मिरच्या हिरव्या घेतल्यात 5-6 आणि आल्याचा अगदी छोटासा तुकडा घेतला. मिरच्या आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता इथे आपण वाटायला घेतलेले आहे लसूण, हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, कोथिंबीर आणि अर्धा चमचा जिरं. हे आपण मिक्सरला छान त्याचा ठेचा बनवून घेतला आहे. बघा असं हे आपलं वाटण तयार आहे. आता हे वाटण आपण बाजूला ठेवूयात आणि आपण जी मगाशी किसून घेतलेली काकडी आहे ती एका भांड्यात काढून घेऊयात. पाणी पण आपण काकडीचं घेणार आहोत. काकडी आपण अशी भांड्यात काढून घेऊयात. काकडीचं पाणी आहे त्यामुळे आपल्याला लागेल तसंच पाणी या धिरड्याच्या पिठामध्ये घालायचं आहे. हे बघा अशा रीतीनं ही काकडी किसलेली घेतली आपण किसून. आणि आता यामध्ये आपण जो मगाशी ठेचा केला होता तो घालून घेऊयात. ठेचासाठी आपल्याला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे आपण मिरच्या वापरायच्या. तिथे 5 ते 6 मिरच्या मी घेतलेल्या आहेत. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आता यामध्ये आपण पिठं घालणार आहोत. तर इथे आपण ज्वारीचं पीठ घेतलं आहे की ज्वारीचं पीठही खूप पचायला, ज्वारीची भाकरी असतेच हलकी, त्यामुळे ज्वारीचं पीठ घेतलं आहे. रवा घेतलेला आहे. इथे बारीक रवा घेतला आहे. बारीक रवा नसेल तर मिक्सरला फिरवून घ्या. आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आणि ओवा मी हातावर थोडासा कुस्करून घातलेला आहे. आणि इथे आपण थोडंसं हिंग घातलो आहे आणि हळद घालून घेतो आहे आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. हे व्यवस्थित आपण सगळं मिक्स करून घेऊयात. इथे आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी आपण बारीक रवा घेतला आहे आणि 1/4 वाटी आपण डाळीचं पीठ घेतलं आहे. आणि आता मिक्सरच्याच भांड्यात पाणी घेऊन आपण ते घातलेलं आहे आणि हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे. आणखी थोडं पाणी लागणार आहे. लागेल तसं पाणी घालायचं, कारण की काकडीलाही अंगभूत पाणी होतं. त्या पाण्यात आधी जेवढं जमेल तसं भिजवून घ्यायचं आणि लागेल तसं आणखी हे बघा जास्तीचं पाणी घालून घ्यायचं आहे. साधारण आपल्याला धिरडं सोडता येईल अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. खूप पातळही नको आहे आपल्याला हे पीठ. आता हे पीठ मी साधारण 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवलं होतं आणि 15 मिनटानंतर आपण पाहू शकता त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात आपण चवीनुसार. जो रवा होता तोही छान भिजलेला आहे, तोही फुलला आहे. आणि यामध्ये आता कोथिंबीर घालूयात, कारण की कोथिंबीर ही शरीरासाठी खूप थंडावा देणारी आहे. आणि आपण हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालते की जेणेकरून आपल्याला धिरडं छान तव्यावर सोडायला येईल. हे बघा अशा रीतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. इकडे आपण तवा गरम करायला ठेवला आहे.
त्याला तेल लावून घेतलेलं आहे. बिडाचा तवा घेतला आहे मी इथे आणि आता ह्याच्यावरती गरम तव्यावरती आपण हे धिरडं घालून घेतलं आहे. बघा मी त्यासाठी पीठ घालून घेतले आणि असं गोलाकार फिरवून घ्यायचं आहे हलक्या हातानं. हे बघा अशा रीतीनं आपण हे पीठ छान फिरवून घेतलं आहे. खूप छान धिरडी तयार होतात ही, किंवा घावण म्हटलं तरीही चालेल. कुरकुरीत अशी घावणं तयार होतात ही. वरनं आपण अगदी थोडंसं तेल लावलं आहे आणि 1-2 मिनटानंतर हे तयार झाले. वरचं अगदी बघा आपण पाहू शकता कोरडं झालेलं आहे आणि मग आपण पलटून घेतलं आहे. असं दाबून घ्यायचं म्हणजे खालची बाजूही व्यवस्थित भाजली जाते आणि वरती पुन्हा आपण त्याला तेल लावून घेतलं आहे. आता आपण दुसरी बाजू बघू शकता. हे बघा तीही छान भाजली गेली आहे आणि अशा रीतीनं हे आपलं कुरकुरीत आणि खुसखुशीत काकडीचं धिरडं तयार आहे, जे पचायला खूपच हलकं राहतं. आपण आपल्या रात्रीच्या जेवणातही त्याचा सहभाग करू शकता. त्याला पाणी सुटू नये म्हणून आपण अशा ह्याच्यावरती ते ठेवून घेतलेलं आहे स्टँडवरती. आणि आता पुन्हा पुढचं धिरडं सोडलेलं आहे आपण. यावेळी आपण गॅसची फ्लेम जी आहे ती मध्यम ठेवायची आणि त्याच्यावरती ही धिरडी सोडून घ्यायची आणि हे बघा पुन्हा थोडंसं तेल लावून घेतलं आहे. अत्यंत झटपट अशी धिरडी तयार होतात. खूप काहीच आपल्याला यासाठी पूर्व तयारी करण्याची गरज नाही आहे. अगदी अचानक आपल्याला जर काहीतरी वेगळं नाश्त्याला किंवा जेवणाला किंवा टिफिनसाठी बनवायचं असेल तर आपण हे झटपट धिरडं किंवा घावण म्हणू शकता आपण बनवू शकता. खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत असं हे धिरडं तयार होतं. हे धिरडं आपण बनवलं म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातात आणि रोज काय बनवायचं याचं टेन्शन आपलं थोडंसं कमी व्हायला मदत होते. आपण हे धिरडे नक्की बनवून पाहालच आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवाल. हे असे पौष्टिक धिरडे आपण पुदिन्याच्या चटणीबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता. तसेच टिफिनसाठी लंच किंवा डिनरसाठी खूप छान पर्याय आहे आणि अगदी प्रवासाला नेण्यासाठी छान पर्याय आहे. हे धिरडे जर आपल्याला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. रेसिपी आवडल्यास आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशा छान छान स्वादिष्ट आणि रुचकर रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.